तर उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातनं भीमा नदीत सोडलेलं पाणी आता पंढरपूरला येऊन पोहोचलंय। यामुळे पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा आदी परिसरातील नागरिकांची तहान भागली जाणार आहे। उजनीतील पाण्यामुळे 14 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जातील। नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होईल। याचाच चंद्रभागा नदीवरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। उन्हाळ्याच्या निमित्तानं आता चंद्रभागा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हेच पाणी जे आहे ते आता पंढरपुरात येऊन पोहोचलेलं आहे। त्यामुळे या निमित्तानं आता पंढरपूर असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल आणि नदीकाठच्या गावाच्या उन्हाळ्याच्या निमित्तानं असणारी पिण्याच्या पाण्याची जी गरज होती ती मात्र भागली गेलेली आहे। साधारणपणे 4 दिवसापूर्वी 1600 क्युसेक्स इतक्या विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते। या पाण्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यात आणि एकंदरीत भीमा नदीवर असणारे जे 14 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते बंधारे भरून घेतले जाणार आहेत। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी उजनी धरण हे -13% होते, आज मात्र उजनी धरण +13% आहे। त्यामुळे पाण्याची मुबलकता आहे। मात्र अल निनोचा असणारा प्रभाव लक्षात घेता यंदा 2 उन्हाळी आवर्तनाच्या ऐवजी एकच उन्हाळी आवर्तन सोडले जाणार आहे। त्यामुळे हे जे पाणी ह्याच पाण्यावर साधारणपणे जून महिना अखेरपर्यंतचा जो साठवणूक आहे आणि नागरिकांना जी पिण्याच्या पाण्याची जी तहान आहे ती हेच पाणी आता भागवली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।